गेला आता मी म्हणलो तर वरी तर गेलं नाही, ते गावाकडे गेलं निघून. मग तुम्हाला आता मला जायचं होतं, मग तिथं बस अडकलेली होती, 8:30ला बस होती. माझ्याकडे राहिले 10 मिनिटं. 10 मिनिटं राहिले ना, मग आता मी काय करावं. तुमच्याकडे म्हशी असतील ना, म्हशी गाई दूध असेल ना, दूध तसंच एक त्या गावामध्ये दूध डेअरीवाले होते. ते दूध डेअरीवाले होते, त्यानं सगळ्या गाडीत कॅना टाकल्या. मग त्यानं देवाच्या दर्शनाला आलं. तिथं मी उभं टाकलेलं होतं. बघ मला एवढी तळमळ वाटायली, तुम्हाला गाडी नाही ना, आता अडकलं त्याच्यातच अडकतो. मग आता काय करावं त्याला ते आलं. मग दर्शन घ्यायला म्हणलं, अहो 2च मिनिटं येतो, विना पहारा करा. आजचा एवढं मुहूर्त भारी आहे, एवढा मुहूर्त भारी आहे, 2च मिनिटं घ्याय ना की तुम्हाला असे धन दौलत लक्ष्मीच तुमच्या घरात पावेल. मी एवढा मोठा कीर्तनकार असून मी ना घेतो म्हणलं, तुम्ही जर घेतलं तुमच्या घरात लक्ष्मी नाही, तुमच्या लक्ष्मी घरात नांदेल म्हणलं. बापरे म्हणजे त्यानं घेतला वाईना. मी म्हणलो बातात जाऊन तो 2च मिनिटं तर तुम्ही फक्त इना घ्या आणि इना खाली टेकू देऊ नका. बरं इना खाली टेकू देऊ नका म्हणलं. इना खाली टेकवला सप्ताहात बंद पडते म्हणलं. इना खाली टेकू देऊ नका म्हणलं. ते म्हणजे काय हरकत नाही जाऊन ये. मग गेलो, बॅग उचलीन बस स्टेशनला, गाडीत बसलो, गावाकडे गेलो. मग तुम्हाला आता त्याला काही कळलं ना, त्याला मी सांगतो होतो इना खाली ठेवू नका. त्यानं बरोबर आयडिया केली. गाडीच्या टपावर नेऊन ठेवला. इना गाडीच्या टपावर नेऊन ठेवला. आणि ते गावातल्या मंडळीनं मला फोन केला. गावातल्या कमिटी आली आणि इना पहारेकर कोटा येतो म्हणजे इना पहारेकराला फोन लावला. त्याला विचारला, इना पहारे कुठे आहे? ते म्हणे रात्रचा कीर्तनकार आलता देवाच्या दर्शनाला, पाहू द्या म्हणला. मी 2 मिनिटं 5-10 मिनिटं मी ना घेतो म्हणला. तुम्हाला जायचं म्हणला, मला घेतो म्हणला. मग मी त्याच्याकडे दिला. मला आला फोन. मी म्हणलो हॅलो. त्यानं फोन लावला, विचारलं अहो विना कुठं आहे? मी म्हणलो त्या दूध डेअरीवाल्यापाशी दिला. त्या दूध डेअरीवाल्याला फोन लावला. ते दूध डेअरीवाला काय म्हणे, अहो टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. खाली ठेवलं नाही ना, काळजी करू नका. अरे बापरे, लोक म्हणले असे एवढे विना पहारेकर राहतात. आपल्या गावामध्ये सुंदर अशा महिला मंडळी विना पहारे करत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळी तरी वाजवा. अशी असते काही जागची परिस्थिती, पण आपल्या गावामध्ये सुंदर नियोजन आहे. आपल्या गावामध्ये श्री रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत असा सुंदर महोत्सव सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये परंपरा लावून देणारे नामनिष्ठ वैकुंठवासी हरिभक्त पारायण काशीराम बोय डोळीकर, त्यांनी आपल्याला हा सप्ताह ज्ञान मंडप, आपल्याला हे स्टेज